नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूषण चव्हाण, सागर सीड या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण विरगाव, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या ठिकाणी आलो. सदर आपले जे शेतकरी बांधव आहेत यांनी आपल्या सागर सीड या कंपनीचं कारलं त्यांच्या शेतात लागवड केलेलं आहे. तर आपण जे शेतकरी बांधव यांच्याकडनं आपण त्यांना आपल्या कारल्याची व्हरायटी कशी वाटली त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून. दादा नमस्कार. आपला मोबाईल नंबर सांगा. 7756002077 आणि आपलं नाव. नितीन राजाराम सोनवणे, विरगाव. बरं दादा, आपण जी व्हरायटी लागवड केली आपल्या शेतात ही कुठली व्हरायटी लागवड केली? सागरची 305. सागर 305 जी व्हरायटी, सागर सीड कंपनीची सागर 305. केव्हा लागवड केली दादा? साधारण ती 20 मेच्या आसपास. 20 मे 2026 रोजी तुम्ही लागवड केली होती. बरं, लागवड केल्यानंतर साधारण तुमचं किती दिवसात पहिला थोडा आला होता या ठिकाणी? माझा 50 ते 55 दिवसमध्ये थोडा चालू झाला. बरं बरं. व्हरायटी तुम्हाला कशी वाटली? व्हरायटी एकच नंबर आहे. व्हायरसला, रोगला, याला त्याला कमी गोळी पडते ती. बरं, जे काटे वगैरे आहेत नाही, भरपूर आहे, एकदम मस्त. मार्केटमध्ये बी चांगला मार्केट आहे, डिमांड आहे तिला. बरं, साधारण आजपर्यंत तुमचे किती तोडे झाले? साधारण माझे 20-22 तोडे झाले. 20 ते 22 तोडे त्या ठिकाणी झाले. साधारण काय रेटने विकला गेला सरासरी? सुरुवातीला होता 50चा रेट, आता 45 पर्यंत आला. म्हणजे 45 रुपये जागेवर तुमच्याकडनं जे व्यापारी ते घेऊन जात आहे. बरं, आता तुमच्या शेतात ही एक जी व्हरायटी आहे आणि परत तुमच्या बाजूला अगोदर तुम्ही एका कंपनीवर, त्याच्यात आणि याच्यात काय तुम्हाला याच्यात खूप डिफरन्स आहे. कंपनीचं नाव काही घेत नाही, पण खूप डिफरन्स आहे. बरं, काय तुम्हाला काय फरक वाटला? समजा ती आता ती रोगला लवकर बळी पडली, ही काही बळी पडली नाही, अजून कंटिन्यू चालू आहे. आज पण तिचा थोडा कमी झाला. समजा याची 20 तोडे होऊन सुद्धा प्लॉट अजून हिरवागार आहे. साधारण त्याचे किती तोडे झाले होते? त्याचे बी तेवढेच झाले, पण आज पिवळा पडून गेला. आज जी प्लॉटची परिस्थिती बघितली तर पूर्णपणे डायरेक्ट पिवळा नाहीसा झालेला आहे. बरं, जे आपले तुमच्या परिसरात जे शेतकरी बांधव किंवा जे कारले लागवड करतात त्यांना तुम्ही काय तुमच्या व्हरायटीविषयी काय सजेस्ट? व्हरायटी एकच नंबर आहे, शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे. कारण रोगला, याला त्याला, आणि जास्त दिवस चालणारी व्हरायटी वाटते. बरं, काटे वगैरे कसे? काटे वगैरे एकदम भारी आहे, त्यामुळे मार्केटला मागणी चांगली आहे. कुठल्याच प्रकारची अडचण नाही काही का? अडचण नाही. बरं, धन्यवाद दादा.